नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. आज 5 जुलै दशमी, उद्या 6 जुलै एकादशी. आज आणि उद्या प्रत्येक मराठी मनाचा हा उत्सव आहे, दसरा आणि दिवाळी. आज आम्ही याची देही याची डोळा, राम आणि भरत भेट पाहिली. बरेचसे मराठी मनाने प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिलेली आहे आणि असंख्य मराठी मनाने प्रसारमाध्यमामार्फत ही ती भेट पाहिलेली आहे. कारण प्रत्येकजण उपस्थित राहता येणार नाही, दूरून प्रवास करून राहता येणं शक्य नाही होत. आणि हे राम आणि भरत भेट जी झालेली आहे तेच म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे या दोघांची आज भेट झालेली आहे. आणि मराठी माणसाचा वनवास हा संपल्यासारखं आज जाणवत आहे. हेच आमचं दिवाळी आणि दसरा. आज मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी वाङ्मय, साहित्य, मराठी भूमिपुत्र या सगळ्यांना यापुढे वनवास संपला आहे आणि न्याय मिळणार आहे आता. ह्याच्याबद्दल विश्वास झालेला आहे. आज माझे मित्र आहेत जे अमराठी आहेत, महाराष्ट्रात राहत आहेत. त्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, आदिवास दाखला हा इकडनं महाराष्ट्रातनं मिळतो आहे त्यांना. आणि कितीतरी असे असंख्य माझे अमराठी मित्र आहेत, त्यांनी मराठी संस्कृती जपली, देवाणघेवाण केलेलं आहे, भाषेचं देवाणघेवाण केलेलं आहे. अप्रतिम मराठी भाषा बोलत आहेत. त्यांना असंख्य महाराष्ट्रातल्या संतांच्या संदर्भात माहिती आहे. असंख्य महाराष्ट्रात आमचे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी आणि संभाजी, त्याचबरोबर असंख्य राजकीय नेते त्या काळातले, याबद्दल त्यांना माहिती आहे. आमचे कलावंत आहेत, मराठी खेळाडू आहेत, मराठी कलावंत अतिशय अप्रतिम मराठी संस्कार सादर करत आहेत. स्टेजवर असो, चित्रपटांमधनं असो, साहित्यिकांमधनं असो. तर याचा खरंच एक अभिमान आहे आणि ह्या अमराठी माझ्या मित्रांना सुद्धा त्याबाबत अभिमान आहे. राहिला गोष्ट पैसा किती कमवलं, काय कमवलं हा वेगळा जरी भाग असला आजच्या तारखेला, तरी मराठी संस्कृती आहे ही श्रीमंत आहे. आणि ही मराठी संस्कृती तोच महाराष्ट्र धर्म आहे खरा. आज आपण महाराष्ट्र धर्म बोलत गेलो आहे. आणि महाराष्ट्र धर्म म्हटल्यानंतर काय, तर संतांनी जे आपल्याला मांडून दिलेलं आहे की एकमेकांना भावासारखं जपणं गरजेचं आहे. आम्ही अमराठी इतर भाषा ज्या आहेत त्यांचाही आम्ही आदर करतो आहे, त्या संस्कृतीचा आदर करतो आहे, त्या संस्कृतीची देवाणघेवाण करत आहोत. त्यांच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल सुद्धा आदर आहे. आम्हाला द्वेषाची भावना अजिबात नाही आहे, कारण ते आमच्या धर्मात नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मराठी अमराठी सगळे मित्रमंडळी, सगळे कलिग्स ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आपण एकत्र काम करत असू, किंवा विविध आज आपल्याकडे मार्केट ज्याला म्हणतात, बाजार आहे, मग तो काळबादेवी असो, प्रिन्सेस स्ट्रीट असो, इतर ठिकाणी दादर असो, मनीष मार्केट असो, इथे आम्ही एकत्र राहतो आहे. लॅमिंग्टन रोड आहे, ठीक आहे. आणि आनंदित राहतो आहे आपण आणि एकमेकांच्या सुखात तसंच दुःखात सामील होतो आहे. कारण आम्हाला इतर मराठी भाषेच्या व्यतिरिक्त ज्या भाषा आहेत त्याचा आदर आहे आणि त्या आम्हाला मावशी आहेत. मावशीप्रमाणे मावस भाषा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मावस आहेत. आज आमची माय मराठी, त्याच्यातनं आम्हाला संस्कार झालेले आहेत आणि आम्ही ते प्रगत करत चाललो आहे दिवसेंदिवस. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला धर्म जो आहे, महाराष्ट्र धर्म, हा प्रगत धर्म आहे. हा कोणावर अत्याचार करणारा धर्म नाही आहे. आपले अप्रतिम वाङ्मय आहेत, आपले अप्रतिम अभंग आहेत, ज्याच्यामध्ये दुस्वास करायला सांगितले नाही. पण जे राज्यकर्ते असतील, त्यावेळेचे पुढारलेले असतील, जे अत्याचार करत असतील, त्या समाजाच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहे हे दिसलं आहे. आणि आज तेच उद्धवजी आणि राजजी हे आजच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात जो काय अत्याचार होणार मराठी माणसाच्या मनावर, त्या विरोधात उभे राहणार आहेत. आणि आपलं मराठी भाषेचं हे वलय अजून पुढे, मराठी संस्कृतीचं हे अजून पुढे वाढत जाणार आहे. याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही आहे. पण तरीसुद्धा काही अमराठी असतील किंवा मराठीसुद्धा असतील, त्यांची इच्छा असते की मिठात, दुधामध्ये किंवा अळीने करायचं मिठाचा खडा टाकायचा असतो त्यांना आणि ते खराब करून टाकायचं असतं ती परिस्थिती. आणि अशी फूट पडली की राज्य करत राहायचं असतं. असं होता कामा नये खरं प्रत्यक्षात. मी असे कित्येक लोक पाहिलेली आहेत
की इथे आले, शासनामध्ये ज्या नोकऱ्या त्यांना प्राप्त झाल्या, मिळाल्या, जे काहीतरी सर्टिफिकेट दिले असेल, आपण ते सर्टिफिकेट काही तपासलेले नाही आहेत, त्यांनी नोकऱ्या केल्या, रिटायर्ड झाले, शासनामार्फत महाराष्ट्राच्या गोष्टी करतोय किंवा महानगरपालिकेच्या गोष्टी करतोय किंवा महाराष्ट्रात नोकरी करतोय मी असं म्हणेन, पण त्यांनी अद्यापपर्यंत मराठी भाषा ते शिकू शकले नाहीत, आज बोलतही नाहीत अजूनपर्यंत, अद्याप रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा. हे जरा खरंच एक मोठा द्वेष्टेपणा म्हणतो ना आपण, द्वेष करणं भाषेवर, तो आहे. कशाला मराठी भाषेवर द्वेष करावा? मराठी भाषा सुद्धा संस्कृत भाषेतनंच बाहेर आलेली आहे. आपण जर लिपी पाहिली तर संस्कृत भाषेचीच लिपी आहे, त्याची बरेचशी लिपी संस्कृत भाषेची आहे. उच्चार जे ते पण तसेच आहेत. जर हिंदी भाषा जर मी म्हटलं, ती एक राज्यभाषा आहे, काही ठराविक राज्यांची ती भाषा आहे आणि त्याचा आदर आहे. पण हिंदी आणि मराठीची जेव्हा तुलना करतो तर मराठी भाषा ही हिंदी भाषेच्या तुलनेत प्राचीन आहे आणि ठराविक काळापर्यंत म्हणजे 1818 पर्यंत आणि औरंगजेबच्या नंतर जेव्हा मराठा साम्राज्य झालं तेव्हा ती राज्यभाषा, राज्यकर्ते भाषासुद्धा होती, लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग त्या बाबतीत तुलना हिंदीची केली तर हिंदी भाषा कुठल्या वर्षाची आहे, कधीपासून आलेली आहे? एक तर त्याच्यामध्ये मराठीची ळ जो आहे ना, बाळ, काळ, हा हे लिपीच नाही आहे तिथे. मग तिथे तो लचा उच्चार करायला लागतो तिकडे, त्याच्यामुळे वडाळाचा वडाला करायला लागतंय आणि वरळीचं वरली करायला लागतंय, लक्षात घ्या, असा प्रकार आहे. तसंच ज्ञ जो आपल्याकडे ज्ञान, आज्ञा, तो ज्ञ हा उच्चार ज्ञ होत नाही तिथे. तिथे उच्चार ग अर्धा आणि य म्हणजे ग्य हा उच्चार होतो. म्हणजे मग त्याच्यामुळे ग्यारह पण बोलता येतं आणि ज्ञान पण लिहिण्याचा प्रकार हा वेगळा होतो तिथे. तसंच वन जो आहे आपला, वचा उच्चार तिथे बऱ्याच वेळेला ब म्हणून होतोय. मग वनचं बन होतं, विहारचं बिहार होत आहे. हां, तर त्याच्यामुळे आपली जी मराठी भाषा आहे ती कधीही तुलनात्मक नक्कीच अधिक आहे आणि कुठल्याही मराठी भाषेला, मराठी मनाला हिंदी शिकण्याची गरज लागत नाही, ती आपोआपच होते, कारण आपली लिपी सारखीच आहे, आपले उच्चार बरेचसे सारखे आहेत. त्याच्यामुळे हिंदी आम्ही सहजच बोलू शकतो, पण हिंदीचे मराठी बोलतात का नाही हा एक माझ्यासाठी थोडासा प्रश्नच आहे. त्यांनी तसंच बोलायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही व्याकरण आपण सहजच समजून घेतोय ना. आता अमराठी कितीही आपले सेलिब्रिटीज असतील, पण ते जेव्हा मराठी बोलायला लागतात आपण व्याकरण त्यांचं समजून घेतोय आणि त्यांना प्रोत्साहन देतोय. लक्षात घ्या, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी ह्याच्यातही बऱ्याच वेळेला त्रास होतो की येतच नाही, तर हिंदीमध्ये तो लच येणार आहे, आपल्याला माहिती आहे आणि आपण ते स्वीकार करतो त्याचं. हा आहे महाराष्ट्र धर्म आणि मराठी भाषा, की आम्ही फक्त सहज स्वीकार करतो, एवढी सहज न आपण आहोत. आपलं संविधान जर बघितलं तर संविधान काय आहे? संविधान महाराष्ट्र धर्माचाच आहे. आपला महाराष्ट्र धर्म हा सुधारित धर्म आहे आणि सुधारितमध्ये मग ब्राह्मण सुद्धा आहेत, इतर जाती आहेत, मागास जाती आहेत, मराठी आहेत, हे सगळे धर्म जे आहेत, सगळे जाती जे आहेत, हे सुधारित पुढाकार घेणारी जी कोण त्यावेळेला लोक होती, त्यांनी बालविवाह संस्कार बंद केले, सती संस्कार बंद केले, विधवेचं केश पूर्णपणे काढणे ते संस्कार बंद केले, पुनर्लग्नाचा जो प्रकार असतो ते संस्कार आपण त्याच्यावर विचार केलेला आहे. शिक्षणाबद्दल आपण पुढाकार घेतलेले आहेत, महिलांना शिक्षण नको असं नाही. तर आपले विविध, मी सगळ्यांच्या आता नाव, राजाराम मोहन रॉय यांचं नाव घ्यायचं आहे का, की महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घ्यायचं आहे, की गोपाळकृष्ण गोखलेचं नाव घ्यायचं आहे, महात्मा गांधीजींचं नाव घ्यायचं आहे. आपले बरेचसे बाबासाहेब आहेत, डॉक्टर बाबासाहेब, प्रबोधनकार आहेत. तर किती असंख्य लोक आहेत विविध जाती आणि धर्माची, जे पुढारलेले होते आणि त्यांना प्रगत करायचे होते, डेव्हलपमेंट. आणि हा महाराष्ट्र धर्म आहे. मग संविधानमध्ये काय? संविधानमध्ये पण आपण तेच बघतोय, आपण समानता पाहतोच आहे संविधानमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे जर या महाराष्ट्र धर्माला आपण जर स्थानिक नाव देऊन हिंदू धर्म जर बोलत असू, तर हिंदू धर्म हा पुढाकार करणाराच धर्म आहे. ज्या काही त्रुटी असेल त्याला दूर करणारा धर्म आहे, द्वेष करणारा धर्म नाही. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यावर द्वेष करणारा धर्म नाही. त्याला ज्या पदार्थ त्यांना त्यांच्या याच्यामध्ये मान्यता असतील, खाद्यपदार्थाची संस्कृती असेल, ते करतायत, करू दे त्यांना. आपण काय करू शकतो?
आपण त्यांना सांगू शकतो, जर आपले विचार असेल की शाकाहारी होण्यात जास्त भलं आहे, पण दबाव टाकू शकत नाही आहे. ज्यांना प्रत्येक व्यक्तीला जसं राहायचं आहे तसं त्याला आपण राहण्यासाठी मान्यता देतोय. हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. पण सुधार होऊ शकतो का आपण? त्यात आपल्या प्रत्येक माणसाचा वैयक्तिक फायदा आहे हे सांगू शकतो. आज तुम लोग मराठी कधीतरी आपल्याला ऐकायला येतं, तुम लोग को इधर घर नहीं देना है, फ्लैट नहीं देना है, अपार्टमेंट नहीं देना है, तुम लोग यहाँ पर नहीं चाहिए, तुम लोग क्या करोगे? आम्हाला मराठी पाट्या लावण्याची इच्छा नाही आहे, आम्हाला मराठी संस्कृती समजून घ्यायची इच्छा नाही, आम्हाला मराठी भाषा बोलण्याची इच्छा नाही आहे. हे काय महाराष्ट्रात राहून? हे अतिरेकपणा होतो आहे. मग कुठलं तरी एक मराठी तरुण असतो, त्याला चीड येण्याची शक्यताच आहे. का नाही? ती लाट येत नाही आहे. ते थोडंसं एक हे होतं आहे. लाट आली की बराचसा संकट येईल मग त्याच्यावर. तसं होता कामा नये. सगळ्या अमराठी लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे. असं काही नाही आहे. खाद्य संस्कृतीबद्दल तुम लोग मच्छी खाते हो. अरे किनारपट्टी पूर्ण पेनिन्सुला आपला जो भाग आहे हिंदुस्थानचा किनारपट्टीचा, इथे बघा काय खाद्य संस्कृती आहे ती. मग तो मराठी माणसाच्या एकट्याचा काय प्रश्न आहे? मराठी माणसा कोळी समाजाला आणि आणि ते जे काही मच्छी खाणारे असतील मासे, तर त्यांना उगाच कशाला त्यांना दबाव टाकणार? आम्ही जेमतेम जास्तीत जास्त शाकाहारी असून सांगू शकतो त्यांना. आपले प्रथा आपल्याला करणं म्हणजे आपल्या ज्या संस्कृती आहेत, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती, ते आपल्याला तसं जगणं गरजेचं आहे. आपण प्रार्थनास्थळी म्हणतोय, ते एक दुसऱ्याला त्रास न देता. आज भोंग्याबद्दल जो काही चर्चा चालू आहे विशिष्ट, तर दुसऱ्याला त्रास न देता हे घडायला पाहिजे. आपला धर्म दुसऱ्याला त्रास न देता आपण धर्म जपायला पाहिजे. हा आमचा धर्म आहे. आणि त्याच्यामुळे मी हिंदू धर्मामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काय होतंय, कुठेतरी दबाव टाकला जातोय असं वाटतंय. श्रीरामाच्या नावाने दबाव टाकला जातो. श्रीरामाचं जे काय राज्य होतं ते अतिशय अप्रतिम होतं. उगाचच कोणाला तरी त्रास देण्याचं नव्हतं. जर हिंदू धर्म प्रत्यक्षात आम्ही जो अनुभवला आहे तो संतांच्या वाङ्मयातनं हा अनुभवला आहे. आमचा हिंदू धर्म म्हणजे छत्रपतींचा धर्म जो आहे त्याने तो तिकडे राबवला आहे. त्याने ज्या पद्धतीने ते तिकडे राज्य केलेलं आहे तो आमचा हिंदू धर्म आहे. आणि अजून एक जर प्रत्यक्षात हिंदू धर्म व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक पुस्तक दाखवतो इथे, प्रबोधनकारांचं. हे प्रत्येक व्यक्तीकडे हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं धर्म म्हणजे काय. पण याचे जर भाषांतर झाले तर पूर्णपर्यंत देशात पण जाणं गरजेचं आहे की हा आमचा हिंदू धर्म आहे. हिंदुत्व काय हे इथे आपल्याला समजणार आहे. उगाचच कोणीतरी नेता आपल्याला बोलतोय जय श्रीराम हिंदू, असं काहीतरी गैरसमज फक्त मतांच्यासाठी होणं गरजेचं नाही आहे. दुसरं एक तुम्हाला पुस्तक ज्ञानासाठी खरंच आपल्याला असं पाहिजे ते आहे देवळांचा धर्म, धर्मांची देवळे. हे तुम्ही घेऊ शकता. हे छोटेसे प्रबोधनकारांचे ह्याच्यात विचार आहेत, लेख आहे. आणि हेच आमचं हिंदू धर्म, हेच आमचा महाराष्ट्र धर्म, हेच आमची मराठी भाषा. धन्यवाद. माझे विचार पटले शेअर करा, इतर आपल्या मित्रांपर्यंत जाऊ देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.